हॅलो. 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 सामन्याला होते सुरुवात. पुन्हा एकदा सर्व तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं आणि सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिला चेंडू शॉटला चेक केलं होतं, बराच वेळ हवेत होता, गोलंदाजाला संधी आली होती, मात्र दैव बलवत्तर आणि फलंदाजाला मिळालेलं हे जीवदान. पहिल्या चेंडूवरती 0 धावांसाठी आलेला हा चेंडू. चांगली सुरुवात. आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवला जान्हवी 11 संघानं. जान्हवी 11 आई गावदे स्पोर्ट्स क्लब लाहे, अर्थातच यजमान टीम, या संपूर्ण आयोजनाच्या पाठीमागे ज्या सर्व खेळाडूंचा मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना या टीमनं आजचा संपूर्ण दिवस गाजवला. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. पहिला चेंडू आला डॉट. त्यानंतरचा हा चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर शरीरावरती आदळलाय आणि निघून गेलाय डिक्लेअर झोनकडे. एका धाब्याने सुरुवात होती धावफलकाला. श्री साई कसारा संघाची धावसंख्या बिनबाद 1. जोडी मैदानावरती नितीन आणि शुभमच्या बॅटमधून आलेली ही एक धाव. गोलंदाज सागर. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर हा तिसरा चेंडू घेऊन सागर. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजांना अगदी जागेवरती खेळून ठेवणारी गोलंदाजी बघायला मिळते. संध्याकाळचं हे सत्र आपण पाहतोय हवा वेगानं वाहताना. सूर्याची मंद मंद किरण मैदानावर आणि मनमोहक वातावरण पाहायला मिळतंय. चारही बाजूला निसर्गाचं सानिध्य. फसलेला फटका, मिळालं यश सागरला. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला. शुभम तंबूत परत जातोय नितीनची साथ देण्यासाठी. नवीन फलंदाज होते अशोक. आकाश. नितीन आणि आकाश ही जोडी मैदानावरती शिवसाई संघासाठी. 5 षटकांची मॅच आणि पहिल्या षटकामध्ये हादरे द्यायला सुरुवात केली. ज्या सागरनं आज इम्प्रेस केलं तो सागर गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा तयार. षटकातला पुढचा चेंडू सामना करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आकाश. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा झाला प्रयत्न. सिंगल कंप्लीट होईल का, हा प्रश्न नक्कीच विचारला जातोय आणि पंच चेक करतील. टॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज वेळेत पोहोचलाय का घोषित केलं जाईल. आपला वेग घेत असताना पंच आपण पाहतोय आणि या चेंडूवरती काय निर्णय असेल पंच आम्हाला कळवतील. पंचांचा निर्णय. फलंदाज नॉट आउट. धावफलकावर 2 धावा. आकाशच्या बॅटमधनं ही सिंगल धाव आली आणि स्वतःचं खातं खोललं. 2 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ सागर गोलंदाजी मार्कवर. संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण उपस्थित आहात. पुन्हा एकदा एक मोठी मॅच सादर होताना आपण पाहतोय. श्री साई कसारा आणि जान्हवी 11 लाहे. हा फटका आपण पाहतोय बॅटला स्पर्श झालाय. पॉइंटचा फिल्डर जातो, चेंडूला अडवेल तोपर्यंत एक धाव घेण्याचा चान्स मिळाला आणि संधीचं सोनं गेलं. पहिलं षटक समाप्त. स्कोर कार्डवर 3 धावा, 1 गडी बाद, 3 धावा. कसारा संघाची धावसंख्या एस दुबे.
मित्रांनो अजूनही एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. थोडं स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 गोलंदाज येतोय सचिन. डावखुऱ्या हातानं वेगवान गोलंदाजी करण्यात पटाईत असलेला हा गोलंदाज. पॉवर प्ले क्रमांक 2 दुसरं षटक मार्गस्थ येत आहे. सचिन गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक वरती नितीन, नॉन स्ट्राईक एंड वरती आकाश. हे दोन फलंदाज मैदानावर सज्ज असलेले आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बॅटला स्पर्श झालाय आणि चेंडू थर्डमॅनच्या दिशेनं सिंगल धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. सचिन आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवर सिंगल धाब. एका धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल. 4 धाबा. 4 धाबा धावफलकावर आहेत. पहिलं षटक समाप्त झालं, त्यानंतरचं हे दुसरं षटक चालू झाले. सचिन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस हा फटका वेट अँड वॉच. चेंडूची वाट पाहिली त्यानंतर खेळलेला हा फटका. मिड विकेट बाउंड्रीला सलामी, चौकार. या 4 धाबा श्रीसाई कसारा संघासाठी. चौकाराला त्यानंतर या चेंडूवर सुद्धा प्रहार केलाय. फिल्डर आहे, वेगानं जातोय, चेंडूला अडवून फेक करेल. जबरदस्त कमिटमेंट, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडूला कलेक्ट केले आणि थ्रो सुद्धा चांगला पाहायला मिळाला. आणि या दरम्यान एकच धाव. चांगली फिल्डिंग, थ्रो सुद्धा चांगला पाहायला मिळाला. राहुलच्या माध्यमातून झालेली ही सीमा रेषेच्या लगत फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली. पुन्हा एकदा तयार सचिनचा षटकातला पुढचा चेंडू. यावेळेस हा सुद्धा चांगला स्विंगर डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळून घेतोय फलंदाज. काही काळाच्या आत हा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट. चेंडू वळवण्याची कला उगत आहे. अचूक टप्प्यावर अचूक गतीनं गोलंदाजी करणारा हा अतिशय चाणाक्ष गोलंदाज. यावेळेस पॉईंटच्या डोक्यावरनं खेळून काढलंय 4-4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमाग. मात्र रेस जिंकतोय चेंडू. सीमा पार, चौकार. या सामन्यात नक्कीच काटेकी टक्कर पाहायला मिळेल, कारण दोनही संघ भरपूर ताकदवर आपल्याला पाहायला मिळतील. श्रीसाई कसारा विरुद्ध जान्हवी 11 लाहे या दोन संघादरम्यान मॅच चालू झाली आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावर आहे 13 धाबा. यावेळेस हा फटका फसलेला आपण पाहतो. फिल्डिंग चांगली आहे, क्षेत्ररक्षकापर्यंत कॅरी झाला नाही, मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं. 2 षटकं समाप्त. धावफलकावर 14 धाबा. कसारा संघ एफटीजी.
षटकं झाली समाप्त. 18 धावा स्कोर कार्डवर. एक चेंडू शिल्लक आहे. षटकातील एक चेंडू शिल्लक. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि शेवटचा एक चेंडू शिल्लक सागरच्या षटकातील. 18 धावा आहेत धावफलकावर. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इथे इशारा. 19. शेवटचा चेंडू बॅटला स्पर्श झालाय आणि डिक्लेअर झोन मध्ये एक धाव येईल. 3 षटकं झाली समाप्त. धावफलकावर 20 धावा कसारा संघाची धावसंख्या. चौथं षटक चालू होत आहे. निलेश गोलंदाजी मार्कवरती होतोय. जान्हवी 11 आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे संघासाठी षटक क्रमांक 4 आणि स्वतःच्या खात्यातलं पहिलं षटक निलेश भोईर गोलंदाजीसाठी. मैदानावर फलंदाज आहेत कसारा संघासाठी आपण पाहतो आकाश आणि प्रदीप. आकाश आणि प्रदीप ही जोडी मैदानावर आहे. शेवटची 2 षटकं शिल्लक. स्कोर कार्ड वरती 20 धावा. निलेशच्या षटकातला पहिला चेंडू. सामना करताना आकाश स्ट्राईकवर सज्ज. शेवटचे 12 चेंडू शिल्लक या इनिंग मधले आणि पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा केला प्रयत्न. फिल्डर आहे. चेंडूला आडवेल फेकतो तोपर्यंत 2 धावा. 2 धावा ऍड केल्या जातील स्कोर कार्डवर. 22. पुढचा चेंडू निलेशचा. हा चेंडू वेग जास्त देण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग मात्र दिशा चुकीची आणि या अनुषंगाने हा चेंडू वाईड घोषित केला जातोय. एक धाव धावफलकावर येईल आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड 23 या आकड्यावर 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावर आहेत. निलेश सामना करेल आकाश. हा चेंडू बॉडी लाईन हलक्यातून प्लेस केलाय. सिंगल धाव होईल का आणि थ्रो आला होता मात्र कलेक्ट करण्यात चुकी करतो आणि त्यानंतरची ही अजून एक धाव उर्ध्वच्या स्वरूपात जमा होईल. 2 धावा स्कोर कार्डवर येतात. चांगली फलंदाजी चालू आहे. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करत असताना 25 ऑन द बोर्ड. 25 धावा स्कोर कार्डवर आहेत. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सुद्धा बॅटची कडा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धाव. स्ट्राईकवर प्रदीप. निलेशचा पुढचा चेंडू. सामना करण्यासाठी प्रदीप सज्ज. श्रीसाई कसारा संघासाठी हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि अमांतरची सुद्धा एक धाव. 1+1 2 धावा येतील. दोन बॉलचा हा 2 धावांची ही मदत येईल आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 28 या आकड्यावर 28 धावा. श्रीसाई कसारा विरुद्ध लाहे अशी मॅच चालू आहे. हा चेंडू पाहायला मिळतोय. बॅटला स्पर्श होतो. पुन्हा एकदा जातो डिक्लेअर झोन कडे. डिक्लेअरच्या जास्त धावा येताना आपल्याला बघायला मिळतात कारण गोलंदाजी अटॅक अतिशय तिखट मारा पाहायला मिळतोय. फलंदाजांना मोठ्या प्रहारापासून दूर ठेवत असताना गोलंदाज निलेश भोईर यावेळेस आपण पाहतो षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. निलेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्ट्राईकवर फलंदाज तयार. आकाश
आकाशसाठी टाकलेला हा चेंडू स्लोपर पण फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडूला अडवलं. एकच धाब येतोय. एका धाबेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकेल. 30 धावा. शांत चाललेलं क्रिकेट. चौकार नाही, षटकार नाही, कुठल्याही प्रकारचा गोंगाट नाही, गडबड गोंधळ नाही. संयमाने खेळत असताना कसारा टीम हा सुद्धा चेंडू डॉट. चौथं षटक समाप्त झाले डिलेसचं आणि धावफलकावर पाहायला मिळतील 30 धावा. 30. बॅट्समन लय डेंजर कधी मानत नाही हार मारल चौकार आणि षटकार नितीन खांबालकर संदेश भोईर बॅट्समन लय डेंजर कधी मानत नाही हार मारल चौकार आणि षटकार छाप यांची मैदानाला छाप यांची मैदानाला. थँक्यू. शेवटचं षटक चालू झाले. भाऊ आला गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या चेंडूवर एक गडी बाद धावबाच्या स्वरूपात झालाय. प्रदीप बाद. नवीन फलंदाज मैदानावरती सागर आलाय आकाशची साथ देण्यासाठी. हा चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय अनुभव पद्राशी कॅप्टन कुल भाऊ गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर सिंगल. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. फलंदाजांना थांबवून ठेवणारी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. धावफलक स्थिरावलं 31 या आकड्यावर 31. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. स्ट्राईक वरती फलंदाज आकाश. यावेळेस लेफ्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर येतोय. चेंडूला अडून फेक करेल सचिन. तोपर्यंत ही सिंगल धाब येते. एका धाबेची मदत येईल धावफलकाला. 32 स्कोर कार्ड वरती 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. मोठे फटके खेळावे लागतील मित्रांनो. जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. 5 षटकांची मॅच आणि विचार केला तर लाहे संघ ताकदवर आहे. यावेळेस हा फसलेला फटका सचिन आहे. सेफ हँड. फलंदाज बाद. थोडं स्पीडअप करा. बॅट्समन आउट होतोय. फलंदाज बाद होतोय. आकाशची साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर येतोय अक्षय. हा फटका सागर आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. सागरला बिझी ठेवण्याचं काम चालू आहे. सलगचे 3 चेंडू सागरच्या हातामध्ये आणि यावेळेस सिंगल. एकच धाब. 33. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. यावेळेस हा चेंडू शरीरावर आदळलाय. सिंगल धाव पूर्ण केली जाते आणि आता काय दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण होईल का हा प्रश्न आणि फलंदाज धावबाद. लवकर श्रीसाई कसारा टीम आपली फिल्डिंग लावून घ्या कारण यानंतर सुद्धा आपल्याला अजून एक पूर्ण मॅच खेळवायची बाकी आहे. कसारा टीम फिल्डिंग लावून घ्या आणि
लाही टीम आपली सलामीची जोडी धडाकेबाज जोडी मैदानात जाऊ द्या. यानंतरचा सामना बागेचा पाडा विरुद्ध जय बजरंग लाहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस या. बागेचा पाडा विरुद्ध जय बजरंग लाहे. दोन्ही संघ टॉस या. या पुढची मॅच जय बजरंग लाहे विरुद्ध बागेचा पाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस पाडून घ्या. महेशजी खंबाळकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. बागेचा पाडा संघाने नाणेफेक जिंकली. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीचं पाचारण जय बजरंग लाहे संघाला. पुन्हा एकदा सामन्याला होते सुरुवात. सलामीवीरांची जोडी मैदानावरती नितेश भोईर आणि अजय खंबाळकर नेहमीच्या शैलीत आक्रमक सुरुवात करताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. ताकदवर गोलंदाज. पहिला चेंडू क्लासिकल फटका.
पहिला गडी बाद अजय खंबाळकर तंबूच्या आश्रयाला. फलंदाज येतोय स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय नितेश भोईर. पहिला चेंडू फेस केला आपल्या इनिंगचा, सन्मानपूर्वक खेळून काढलं आणि सिंगल डाव घेतली. स्वतःचं खातं खोलतोय नितेशच्या बॅटमधनं ही सिंगल डाव. नवीन फलंदाज मैदानावरती कॅप्टन भाऊ फर्डे स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. ताकदीची फलंदाजी सातत्यानं राहिली आहे. आजचा दिवस या संपूर्ण टीमनं गाजवलाय. अर्थातच गावदेवी स्पोर्ट्स लाहे हा संघ फलंदाजी करतोय. 35 धावांचं टार्गेट धावफलकावरती अद्याप पर्यंत पाहायला मिळतात. 5 धावा. नितेशचा हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर दिशाहीन चेंडू, नो बॉलचा पंचांचा इशारा. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जे जाऊन पोहोचलं 6 या आकड्यावर. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. नितेश षटकातला पुढचा चेंडू. पॉवर प्ले चालू आहे आणि यावेळेस खेळ फटका पाहायला मिळतोय. भाऊच्या बॅटमधनं हा सिंगल धावेचा फटका. एक धावील आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 7 या आकड्यावर. 35 धावांचं टार्गेट. स्ट्राईक वरती नितेश. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू फरार. पिपाने वाजायला सुरुवात. चौकार. थँक्यू. खऱ्या अर्थाने ज्या वेळेला गावदेवी लाहेची मॅच चालू होते त्यावेळेला या पिपाऱ्या वाजायला सुरुवात होते आणि क्रिकेटचा आनंद द्विगुणित व्हायला सुरुवात होते. पुन्हा एकदा तोच फलंदाज, तसा चेंडू आणि तीच दिशा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नितीन खंबालकर संदेश भोईर बॅट्समन लई डेंजर. कधी म्हणत नाही हार मारतन चौकार आणि षटकार. छाप यांची मैदानाला, छाप यांची मैदान. धन्यवाद. 35 धावांचं टार्गेट आणि पहिल्या षटकात आल्या 15 धावा. 24 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. लाहे टीमला जर आपण पाहिलं असेल तर अगदी पहिल्या सामन्यापासून ताकदवर बॅटिंग पाहायला मिळते. ताकदवर फिल्डिंग, ताकदवर गोलंदाजी आणि घरच्या मैदानावरती सातत्यानं समोरच्या टीमना मात्र नामोहरम करणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच गावदेवी स्पोर्ट्स लाहे यजमान संघ आपण पाहतो. जान्हवी 11 गावदेवी स्पोर्ट्स लाहे. स्ट्राईक वरती कॅप्टन. पहिला चेंडू भाऊ अडचणीत आहे. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित अडचणीत येऊ शकला असता. मात्र थ्रो आल्यानंतर हा चेंडू पुन्हा एकदा थ्रोच्या स्वरूपात थोडासा दूर जातोय आणि एक धाव अजून अंकित होईल. 2 जोडल्या जातील स्कोर कार्ड वरती. 17 धावा स्कोर कार्ड वर. स्ट्राईक यावेळेस पुन्हा एकदा भाऊ जवळ असेल. गोलंदाज होतो. गोलंदाजीसाठी सचिन टू भाऊ असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती भाऊ. हा चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. शॉर्ट पिच पुल केलंय. फिल्डर आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार. चौकार. धन्यवाद. भाऊच्या बॅटमधनं आलेल्या 4 धावा. 4 धावांची भर येते स्कोर काढला. 21 धावा. त्यानंतरचा हा फटका फिल्डर आहे. चेंडूला अडवण्यात यश मिळवलं आणि नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवत असताना पाहायला मिळाला. एक सिंगल येईल. 22 ऑन द बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर. सचिन दुसरं षटक हाताळतोय. संघासाठीच दुसरं स्वतःचं पहिलं. स्ट्राईक चेंज होते यावेळेस. नितेश आला स्ट्राईक वरती.
या चेंडूवर सुद्धा आपला सिग्नेचर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर व्यवस्थित चेंडू आला नाही आणि या दरम्यान ही एक धाव येईल. अजूनही 12 धावांची आवश्यकता. शेवटचे 19 चेंडू शिल्लक. 19 चेंडू 12 धावांची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावरती, 23 धावा धावफलकावर आहेत. 19 चेंडू शिल्लक आणि 12 धावांची आवश्यकता विजयासाठी. स्ट्राईक वरती भाऊ कॅप्टन आहे, त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडवरती नितेश भोईर. ताकदवर फलंदाजांची जोडी मैदानावर. सचिन गोलंदाजी करतोय. हा चेंडू, या चेंडूवर नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. हा ना करता करता सिंगल धाव पूर्ण. 2 षटकं समाप्त होत आहेत. 12 धावा धावफलकावर, 24 धावा धावफलकावर. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईर या एवन जोडीने. लागे गावन चषक ठेवलाय आज एलपीएल नावाने. लागे गावन चषक ठेवलाय आज एलपीएल नावाने. 2 षटकं समाप्त झाली. धावफलकावर आहे 24 धावा. 11 धावांची आवश्यकता. शेवटचे 18 चेंडू शिल्लक. 18 चेंडू 11 धावा. विजय जर मिळवायचा असेल तर कसारा संघाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील, कारण ही जोडी जर मैदानावर राहिली तर विजय मात्र लवकरात लवकर संपादन केला जाईल. श्री साई कसारा विरुद्ध जान्हवी 11 लाहे टीम फलंदाजी करते. गोलंदाज बॉलर नाव कळवा. पहिला चेंडू भाऊसाठी. आपली विकेट ठेवून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय. सिंगल येईल. एक धाव 25 स्कोर कार्डवर. गोलंदाज नितीन षटक क्रमांक 3 घेऊन संघासाठीच. स्ट्राईक वरती नितेश यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मात्र हा चेंडू आला निर्धाव. नितीन अनुभवी गोलंदाज. नितीन ते नितेश असा सामना आपण पाहतो. चांगला खेळ राहिला आज कसारा संघाचा सुद्धा, आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये ही मॅच चालू आहे. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आला नाही, निघून गेलाय. 0 धावांसाठी हा डॉट. चला मित्रांनो, थोडा स्पीडअप करा. अजूनही आपल्याला एक मॅच कव्हर करायची आहे. यानंतर अजून एक मॅच खेळवायची बाकी आहे. बॅक टू बॅक 2 डॉट. हा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर आहे, मात्र दोघांच्या मधून निघून गेलाय. 4 धावांसाठी गॅप, चौकार. धन्यवाद. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला मिळतो. या चेंडूवर एक धाव बाईकची येते. 30 धावा. अजूनही 5 धावांची आवश्यकता विजयासाठी. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि धावफलकावर आहेत 30 धावा. 5 धावांची आवश्यकता. बॅट. 3रं षटक समाप्त होते. धावफलकावर आहेत 30 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 5 धावांची गरज.
पहिला चेंडू फटका पाहायला मिळतो आन्सरला फिल्डर आहे चेंडूला अडवतोय आणि एक धाव 31 धावा धावफलकावर शेवटचे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची आवश्यकता सचिन गोलंदाजी करतोय नितेश आणि भाऊ संयमी जोडी भागीदारी रचत असताना पाहायला मिळत आहेत त्यावेळेस हा फटका चेंडू सीमारेषेच्या दिशेनं फिल्डिंग केली जाते आणि एकच धाव येईल एक धाव होईल एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल ते 32 धावा अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी 3 धावांची आवश्यकता जान्हवी 11 आई गावदेवी लाहे संघाला स्ट्राईक वरती भाऊ आणि भाऊच्या बॅटमधनं हा विजयी 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 षटकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली जबरदस्त कामगिरी केली कॅप्टन